राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी गव्हाला पाणी भरायला सुरुवात केली आणि मागे तुम्हाला दाखवलं होता एका व्हिडिओमध्ये ते कल्याण सोना गहू, तो सोडून दुसरा गहू आहे। तर त्या वावरामध्ये गव्हाला पाणी भरायला सुरुवात केली आणि हे आज दुसऱ्या शेतामध्ये म्हणजे आमच्या दामणच्या शेतामध्ये सुरुवात केली। आणि काल मिरच्या लागवड केली ती इकडे बलठंडा शेत आहे तिकडे केली आणि आज इकडे गव्हाला पाणी भरतो। आता इकडे काही सोय नाही, त्याच्यामुळं मग आपल्या डिझेल इंजिन आहे त्या इंजिनला पाणी भरतो आहे। तर हे बा डिझेल आहे आणि आता चालू आहे इंजिनमध्ये डिझेल टाकायला। आता इथं पुढे विहीर आहे, त्या विहिरीवर लावलं इंजिन आणि इथं खालच्या बाजूला आपला वावर आहे, तो गहू पण दाखवतो। पण आधी वरतून खालच्या बाजूला वावर गव्हाचा, तर मग आधी इकडे पुढं जातो इंजिनकडे आणि मग खाली गव्हाकडे जाणार आहे। तर हे पहा आता पोचतो इथं जवळचे विहीर, ते इंजिन चालू असल्यामुळं काही आवाजही येणार नाही मी बोलल्यावर। तर फक्त विहीर दाखवण्याचा प्रयत्न करतो, इकडची गावाकडची विहीर। हा पहा मित्रांनो, हा गहू आहे इथं खाली आणि इकडं पेरला नाही ह्या साईडला। इकडं पाणी होतं डायरेक्ट, इथला पाजर होता ना तिथल्या, त्याच्यामुळे इथं पेरला नाही। तर एवढं पडीत ठेवलं आहे। मग इथून इकडं गहू आहे खाली जाऊन पूर्ण दाखवतो कसं काय गहू। बा असा गहू आहे, हे पाणी भरलं आहे। या गावाला 1.5 महिना होऊन गेला पेरून। तो इंजिन आपला एवढं पाणी मारतंय। तर बरं आहे गहू साधारण, कारण पावसामुळे पातळ झाला। तर मित्रांनो, हा पहा खाली वावरामध्ये आलोय आणि हा गहू अशा प्रकारचा आहे आणि बरंच पाणी भरून झालं आता। राहिलेत 5-6 ओफे राहिलेत भरायचे आणि गव्हानं निस्वाय बऱ्यापैकी टाकला आहे। पर जरा काही ठिकाणी गहू दाट झाला, काही ठिकाणी गहू आपला पातळ झाला पेरतानाच म्हणजे, आणि इथं काही ठिकाणी गहू आपला निसूनही गेला आहे। हा पहा इथं दाखवतो, हा इथं गहू निसूनही गेला आहे, निस्वाय बऱ्यापैकी टाकला आहे। पण काय झालं, एक गहू दाट झाला पावसाच्या गडबडीमध्ये का, ह्या मग गव्हाला जवळ 1.5 महिना झाला पेरून। हा अशा प्रकारे हा गहू निसावला आहे आणि काही ठिकाणी पातळे झालं तुम्हाला सांगितलं होतं। तर काय मित्र म्हणताल, काय मित्र म्हणतील आपले का आता 2 दिवसापूर्वीच व्हिडिओमध्ये दाखवलं का सोलर पंपाची मोटर आहे। तर आपलं शेत 2 ठिकाणी ती सोलर पंपाची मोटर नाही का आपल्या बलठणमध्ये शेत आहे तिकडे बसवलेली आहे आणि इकडे हे दामणचं शेत आहे। इकडं आपलं डिझेल इंजिन आहे, म्हणजे आपल्याकडं इकडे पण एक डिझेल इंजिन आहे आणि तिकडे दाखवल्याप्रमाणे ते आहेत। हा गहू आणि आपल्या
मोटरीपेक्षा नाही का आपल्या डिझेल इंजिनला पाण्याला प्रेशर लय जास्त राहतोय, पर पाईप बसूनच देत नाही चालूमध्ये, एवढं प्रेशर राहतं त्या पाण्याला. आता चालू आहे पुढं कसं प्रेशर राहतं आहे ते पण दाखवतो. ही आपली दुसरी भरणी, म्हणजे पाऊस चालू असल्यामुळं भरणी पावसाची बसली, त्याच्यामुळं मध्ये भरणी द्यायला काही गरज पडली नाही. पहिली भरणी दिली आणि ही दुसरी. हे पहा आता पुढं जाऊन दाखवतो कसा प्रेशर राहतोय ह्या डिझेल इंजिनाच्या पाण्याला. हे पहा मित्रांनो, हे इथं पाणी सोडलं आहे, डायरेक्ट पाटच टिकत नाही, एवढा प्रेशर आहे, एवढा मोठा पाट झाला आहे पाण्याचा. आणि ह्या साईडनं बा एवढं भरून झालं आहे, म्हणजे इथून इकडे वरच्या साईडला भरून झालं आहे, तिकडे पण चांगला गहू आहे. हे म्हणजे इथपासून इकडे वरती असं इकडे भरून झालं. तेवढं राहिलेत 6 वाफे राहिलेत खालच्या साईडचे, मगाशी दाखवले ते वाफे राहिलेत भरायचं. चला तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब पण नक्की मात्र मित्रांनो करा, म्हणजे नवीन व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर थांबूया इथंच मित्रांनो, धन्यवाद.